असं रिंगणात एवढा प्रतिस्पर्धा कोणती असणार या निवडणुकीत त्यांची बी बापूंची कामं चांगली आहेत. जनसामान्य माणसाचा कार्यकर्ता तळागाळात पर्यंत आज बनून त्याने संपर्क ठेवल्यामुळे जे जनसंपर्कात जास्त आहे अशोकराव माने बापूंचंच पार्ट एक नंबरला तीच येतील असं माझी खात्री आहे. लढत राजबाबा येणार 100% यात काय बात नाही. आमचे खासदार आहेत आता दर्शन माने, त्यांनी जे सांगतील तेच करणार आम्ही. साहेबांचा आदेश आलाय, राजूबाबांना मदत करणार. एकनाथ शिंदेने भरपूर सुविधा केल्या, परत मुख्यमंत्री लाडकी योजना चालू केल्या, अशा भरपूर काय काय योजना चालू केल्या. काही नसताना त्यांनी आमच्या गावामध्ये फंड दिला आहेत, आसपासच्या गावामध्ये पण फंड दिले आहेत आणि 100% गुलाल त्यांनाच लागलाय. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको, केके न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. या मतदारसंघाचा आढावा घेत असताना मी आता रुकडी या गावामध्ये पोहोचलेलो आहे. विधानसभेची रणधुमाळी ही जोरात सुरू आहे. उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढलेला आहे. मतदार अजून चलबिचल असलेले दिसत आहेत. काय आहे नेमकी या मतदारसंघातील परिस्थिती, कोण आहे इथल्या मतदारांच्या मनातील नेमका आमदार, त्यांच्या भागाचा विकास कितपत झालाय, इथली जनता कुणाला आपल्या पारड्यामध्ये घेणार, ते आपण आज इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला बघूया काय म्हणतात इथले लोक. काय नवीन व्यक्ती चांगले कामं धाडधाडीने करते. निवडण्याच्या अगोदरच त्यांनी फंड आणून लावलेला आहे, त्यामुळे जरा त्यांची जरा वार जास्त दिसते. जास्त आहे. पण इकडं मिंटेकर साहेबांचा पण आता इकडे त्यांनी त्याचं काम चांगलं आहे म्हणतात इथले लोक. काय म्हणतात प्रत्येकाचं वेगवेगळं असते. राजूबाबा आवळे पुन्हा रिंगणात आहेत. तसं काय सांगता येत नाही सोडा, पण त्यांना सपोर्ट जास्त मिळणार आहे यांना मानेना, अशोकराव माने. काय वाटतंय कोणाला जोर आहे मतदारसंघात? बाबा होय, राजूबाबा होय. राजूबाबा आवळे जोर आहे. का असं काय वाटतंय? कामं जरा केल्यात काही काही प्रत्येक गावात. केल्यात कामं होय, चांगलेत कामं. कामं चांगली लोकांची संपर्क कसा आहे तुमचा? काय राजूबाबा आवळेंचा संपर्क कसा आहे लोकांचा? चांगला आहे, संपर्क चांगला आहे, कामं करतात जनतेसाठी विकास कामं सगळी झाली काय? अतेर गावात तर केल्यात भाऊ विकास कामं. केल्यात सगळी. ते हायमाट लावल्या, ते काय गल्ली रस्ता कॉन्क्रीट सगळं केलंय तिने. करतात कसं आहे, केलं तरच माणूस केलं म्हणा, नाही तर मग कसं काय म्हणा. पण आता राजूबाबांच्या विरोधामध्ये अशोकराव माने, सुजित मिंचेकर अशी लढत होत्या. कसं असं माहिती आहे काय, जो आपल्या गावात जो आधीपर्यंत केलाय त्याला द्यायचं नाही का. माझी काय जरा आवळेच वाटतं. आवळे वाटते का बरं असं का वाटतं? असं आहे 2-3 फेर त्यांचं झाल्या, त्याच्यामुळे जरा त्यांना आता तर चान्स मिळेल असं वाटतं. एवढे बाकी 2 नंबर पट्टा आहे. 2 नंबर पट्टा 2 नंबर बटन आहे. हा बरं, कसा आहे संपर्क तुमचा लोकांशी? आहे, बरं आहे, बरं आहे. पण आता तिकडे उमेदवार सुद्धा आता म्हणजे विरोधात सुद्धा उमेदवार आहेत. अशोकराव माने, सुजित मिंचेकर आहेत. कोण येतं कशी होणार लढत? हे लढत होणार वाढून जाणार शेती. हा एवढंच. काय आता विधानसभेच्या निवडणूक सुरू झालं, वातावरण तापायला लागले. कशा पद्धतीची लढत आता या मतदारसंघात तिहेरी लढत होणार? वातावरण म्हणजे अशोकराव बापूंचं वातावरण भरपूर चांगलं आहे. महायुतीचे उमेदवार आहेत बापू अशोकराव बापू माने, त्यांची उमेदवारी चांगली मिळाली आहे. त्यासनी महायुतीकडून उमेदवारी म्हणून बापू अशोकराव बापूचं नाव घेतलेलं आहे इथं मतदारसंघात, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात. आणि त्यांची निवडणूक चिन्ह आहे नारळीची बाग. अशोकराव मानेच्या विरोधामध्ये आता विद्यमान आमदार विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आहेत. त्याच्यानंतर ज्यांनी आमदारकीची 10 वर्ष उपभोगली ते माजी आमदार सुजित मिंचेकर पुन्हा रिंगणात आहेत. कशा पद्धतीची लढत होईल? असं रिंगणात एवढा प्रतिस्पर्धा कोणती असणार या निवडणुकीत त्यांची बी बापूंची कामं चांगली आहेत. विधानसभा ह्याच्यात मतदारसंघात गोरगरिबांची त्यांची कामं चांगली आहेत बापूंची, तेव्हा बापू 100% निवडून येणार. तुम्ही म्हणलात की आता भाजप महायुती असं वातावरण चांगलं आहे म्हणलात, तिकडं लोक सरकारवरती नाराज असलेले दिसते कारण महागाई वाढलेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, महागाईचा काय विषय येत नाही. फक्त काय झालं, महायुती सरकारचे निर्णय चांगलेले आहेत. लाडकी बहीण योजना चांगली केलेली आहे. आता 1500वरून 2100 रुपये केलेले आहेत. परत शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. परत गोरगरिबांचं सरकार हे महायुती सरकार आहे आणि आम्हाला हे महायुती सरकार पाहिजे आणि परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा. काय वाटतं, कोणाची आवडते? डॉक्टर अशोकराव माने बापू आणि काही नसताना गेले 10 वर्षात आणि काही नसताना त्यांनी आमच्या गावामध्ये फंड दिला आहेत,
आसपासच्या गावामध्ये पण फंड दिले आहेत आणि 100% गुलाल त्यांनाच लागलाय हे आम्हाला खात्री आहे. 100% आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. पण इथं विरोधक सुद्धा रिंगणात आहेत तेवढेच. मात्र माजी आमदार सुजित मिंचेकर आहेत, विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आहेत. त्यांचं आव्हान नसणार आहे का त्यांना? असणार की, पण त्यांनी काही नसताना त्यांनी कामं भरपूर केल्यात. गोरगरिबांसाठी त्यांनी भरपूर कामं केले आहेत. गोरगरिबांची कैवारी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. पण विद्यमान आमदारांची सुद्धा या भागात काम आहेत. हा केलेत, त्यांनी पण कामं केलेत, पण त्यांनी सत्तेवर असताना केलेलं आहेत. त्यांनी काही नसताना त्यांनी केलेले आहेत कामं, हे आम्हाला सांगायचं. काय इकडे आता कोणाचा वार आहे निवडणुकीला विधानसभेला? काँग्रेसचं वाटतं मला. काँग्रेसचं कोण आहे उमेदवार? राजूबाबा आवळे. बर. निवडणुकीच्या अनुषंगानं इथलं चित्र आता कशा पद्धतीनं स्पष्ट होते? कोणाचा जोर वाटतोय? अजून तसा म्हणावा तसा प्रचार कोण करत नाही. बर. तर अशोकराव माने लीडमध्ये का बरं असं काय वाटतंय? 100% काम चांगलं आहे, जनतेच्या संपर्कात आहे. लोक जे ते अशोकराव मानेच म्हणतात. बर. आणि प्रत्येकाच्या मदतीला आहे हो माणूस, संपर्कात आहे प्रत्येकाच्या. तुम्हाला काय वाटतं माझा कशा पद्धतीने आता मग बाजी कोण मारेल? अशोकराव माने. विद्यमान आमदारांची कामं सुद्धा इथे चांगली आहेत, पण ते आता तसं बोलू शकत नाही. काय सुजित मिंचेकर त्यांच्या काळात चांगली कामं केल्यात, तुकडीमध्ये बरेचसे लोक सांगायला लागले. होय केल्यात, पण त्यांनी इलेक्शनला पडल्यापासून नंतर त्यांनी जनतेच्या संपर्कात जास्त नाही. पण अशोकराव माने पण एकदा पडलेले आहेत, त्यानंतर तेव्हापासून त्यांनी जनतेच्या संपर्कात आहेत. त्यामुळं अशोकराव माने निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राजूभाऊ आवळेच आहे सर. राजूभाऊ आवळेंचा. बर. विद्यमान आमदार आहेत, काय काय काम आहेत त्यांची? विकास भरपूर केले त्यांनी कामं. सोडा झाली सगळी विकास कामं? झाले विकास कामं भरपूर झालेली. संपर्क कसा आहे लोकांचा? चांगला आहे संपर्क. लोकांशी त्यांचा संपर्क आहे चांगला? चांगला आहे की सर. बर. पण आता इकडे अशोकराव माने बापू पण आहेत रिंगणात, सुजित मिंचेकर आहेत. हो आहेत, सगळे आहेत इकडे. ते जर आहेत चांगले आहेत आमदार ते. बर. सगळी कामं पूर्ण झाले? हा, पूर्ण झालेले. बर. काय आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या, इकडे हवा कोणाच्या जोरात आहे? इकडं तरी आपल्या भागात हवा राजूबाबा आवळे आमदार साहेबांची हवा जोरात आहे. काय वाटते बरं? नाही, बाबांचा कामाचा विकास जोरात आहे. बाबांचं ह्या म्हणजे आपल्या गावात किंवा आपल्या म्हणजे हातकणंगले मतदारसंघाला काम बाबांचं एकदम फास्ट आहे. बाबांनी काम चांगल्या पद्धतीने सगळं काम केलेलं आहे. बाबांचा काम चांगला आहे, त्यामुळे ह्यावेळी बाबा आमदार 100% फिक्स ठरलेला आहे. लोक जरा बदल पाहिजे म्हणतात. नाही, बाबांचं काम चांगलं आहे आणि इथं आमदार राजूबाबा आवळे असणार आहे 100%. बाजी मारणार 100% राजूबाबा आवळे आमदार असणार. कोणाचा जोर आहे? हवा कोणाची? राजूबाबा आवळे. राजूबाबा आवळे. हो. काय म्हणताय? कारण राजूबाबाने बरेच काहीतरी कामे केलेत आणि राजूबाबांच्या अंगामध्ये धमक आहे काहीतरी करून दावायची. आणि मी पुन्हा एकदा हक्काने सांगू शकतो की पुन्हा एकदा राजूबाबांचा विजय असणार आणि गुलाल आपलाच असणार आहे. पण विकास कामं सगळी झालीच नाही इकडे. काही लोकांना म्हणणं आहे विकास कामं झालेलं नाहीत. ते विरोधी पक्षांचं तसं असतं. बर. आपण तसं नाही. आपण राजूबाबा. अशोकराव मानेंचं सुद्धा काम चांगलं आहे म्हणतात, सुजित मिंचेकरांचं काम चांगलं आहे ती त्यांचे कट्टर जे फायन असतात ना त्यांनी म्हणू शकतात. तू राजूबाबांचा कार्यकर्ता? आम्ही राजूबाबा, कट्टर राजूबाबा आहे. असं म्हणतोय. हो. बघूया आता सामान्य जनता. वातावरण तापायला लागले, कशा पद्धतीचे चित्र मतदारसंघात आहे? कुणाचा जोर वाटतो? जोर अशोकराव माने बापू. हे जनसामान्यांचा कार्यकर्ता आहे ना, जनसामान्य माणसाचा कार्यकर्ता. तळागाळापर्यंत आजपर्यंत त्याने संपर्क ठेवल्यामुळे जे जनसंपर्कात जास्त आहे. बाकीचं काय आता मी जास्त काय मग बोलू शकत. चांगला संपर्क लोकांची. होय, त्यांचा संपर्क चांगला आहे, त्यांचं जन्म चांगला आहे, त्यामुळे अशोकराव मानेचं जास्त वातावरण. विद्यमान आमदारांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास कामामध्ये कसं ती कामं केली आहेत, कारण त्यांनी जनसंपर्कात जास्त कमी राहिले नाही, जास्तच राहिलेलं नाही. विकास कामं त्यांनी करायचं तसं केल्यात त्यांच्या पद्धतीने. यांनी कसं तळागाळात पर्यंत पोहोचलेत नाही, त्यामुळे यांचं जरा जास्त. माझे आमदार सुजित मिंचेकर पुन्हा रिंगणात आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवडणूक लढवतात. ते आता लढलं तरी कसं असते, प्रत्येकाचं जन्मतावर राहणार, त्याच्यावरच अवलंबून असणार नाही. जन्मत प्रत्येकाचं कसं आहे त्याच्यावर. त्यात आणि अशोकराव माने बापूंच पार्ट एक नंबरला तीच येते असं माझी खात्री आहे. बोला की. इथं अशोकराव माने अशोकराव माने. का बरं? काय नेमकं कारण? हिंदुत्ववादी आहे.
हिंदुत्ववादी. आणि एकनाथ शिंदेने भरपूर सुविधा केल्या. परत मुख्यमंत्री लाडकी योजना चालू केल्या. अशा भरपूर काय काय योजना चालू केल्या. त्यामुळं पण इथं आता जर सरकारच्या म्हणजे विरोधामध्ये लोक आता नाराज आहेत, कारण सरकारनं महागाई वाढवली, असं सरकारनं महागाई वाढवली, एकीकडे योजना दिल्या आणि दुसरीकडे दर वाढवले असं म्हणणं आहे. सरकार महागाई वाढवतच नाही. महागाई कशावर वाढते? सरकार वाढवत नाही. सरकारच्या हातात नाही आहे ती महागाई वाढवायची. आता एकीकडे तिरंगी लढत होत्या. अशोकराव माने महायुतीचे उमेदवार आहे, भाजप शिवसेना, त्याच्यानंतर काँग्रेसकडून राजू आवळे, सुजित मिंचेकर पुन्हा रिंगणात आहेत. कशी तिरंगी लढत होणार? तिरंगी लढत झाली तरी अशोकराव माने निवडून येणार. अशोकराव माने निवडून येणार वन वे. नमस्कार. काय करताय? करायला लागलाय? होय. पुन्हा जोर आहे मतदारसंघात? अजून काय फिक्स तसं काय नाही इथं अजून. बर. वातावरण कोणाचं वाटतंय? वातावरण इथं वातावरण आपलं वारं कोणाचं आहे? नारळ नारळ कोणाचं उमेदवार? अशोकराव माने. हा हा. का बरं वारा असं का वाटतं? वातावरण असंच आहे दिसतं. कसा आहे संपर्क त्यांच्या लोकांबरोबर? आहे चांगला. चांगला. आता विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात आहेत. आहेत की. सुजित मिंचेकर माझे आमदार रिंगणात आहेत. कशी लढत होईल? तिरंगी लढत होणार की. बाजी कोण मारला असं वाटतं? बघू आता काय चर्चा आमची गॅस रिपेअर चालू आहे. गॅसची आहे. बरं. काय जोर कोणाचा आहे इकडे निवडणुकीला? रवी सांगा. कोणा जोर आहे? सांगितलं की त्यांना आता. कोणाचा जोर आहे? अशोकराव माने जोर आहे. होय. का वाटते बरं असं? का म्हणजे ते माणूस चांगला नवीन पाहिजे आम्हाला पण, बरं एवढंच की, बाकीचं काय नाही. बरं. विकास कामं सगळी झाली का भागात? मग काय विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगा? त्यांचं का आता एवढं का आम्हाला माहित नाही. आता आमचे खासदार आहेत आता दर्शन माने, त्यांनी जे सांगतील तेच करणार आम्ही. नमस्कार. काय बातम्या बघायला काय? काय चर्चा चालू आहे? सगळी शांत आहे? शांतच असते. चर्चा काय आमची शेतीची, शेतीशिवाय काय चर्चा? बऱ्याच लोकांच्या शेती चर्चा चालू आहे. रात्रीच्या वेळेला सगळे शेतकरी एकत्र येतात असं ऐकायला मिळालं. काय आता विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्यात, कोणाचा जोर वाटतो? आम्ही काय जास्त संपर्कात नाही. निवडणुकीच्या जास्त संपर्कात आम्ही नसतोय. आपलं काम भला आणि आपण भला. तरी आता इथे एकत्रित म्हणजे तिरंगी लढत होते. राजूबाबा आवळे, अशोकराव माने, सुजित मिंचेकर. पारड जर कोणाचा जोर वाटतं? काय पारड कोणाचं जातात जर? अशोकराव मानेंचं जवळ. अशोकराव माने जोर वाटतं. बरं. विकास कामं सगळी झाली का भागात? झालेत की. विद्यमान आमदारांनी त्यांचे विकास केलेत. कामं भरपूर केले आहेत खरं विद्यमाननी. काय म्हटलं? विद्यमानने भरपूर कामं केलेले आहेत. बरं. मग यंदा जनता कोणाला आता काय जनता, आता बघू, आता लाडकी बहीण म्हणाल्यात. बाजी कोण मारला असं वाटतं? बाजी कोण मारला असं वाटतं? बघूया आता काय चुरस होणार दोघापैकी. तिघांच्या तुम्ही चौघ होणार. तिघांच्या चुरस होणार. होय. कोण निवडून येईल काय सांगता येत नाही. काय विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यात, काय इथं चित्र कोणाचा जोर वाटतोय? अशोकराव माने बापू. अशोकराव माने बापू. का हो? आम्ही फॅन आहे त्याचं, भाजपचं. भाजपचे, त्यामुळं अशोकराव माने बापू. होय. पण सरकारच्या धोरणावर बरीच लोक नाराज आहेत. काय नाही, मोदीच पाहिजे राव. कशाला काय बाकीचं काय राहू, तिकडे मोदीच पाहिजे पंतप्रधान आम्हाला. पाहिजे. मग काय. बर. का बरं? अहो, भरपूर कामं झाल्यात चांगली. चांगली कामं काय झाली नाही ते. काय सांगाल मग? कोणाचा जोर आहे? हवा कोणाच्या इकडे? अशोकराव माने बापू. काय कसा आहे संपर्क तुमचा लोकांच्या बरोबर? आहे चांगला आहे. संपर्कात चांगला असले एवढं बरं. परत अशोकराव माने बापूंच्यावर विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आहेत. होय. आमचा सुजित मिंचेकर तिरंगी लढत होणार. तिरंगी लढत त्यांचं आव्हान नसणार का बापूंना? असणार की, पण ते एकदा दोनदा झालेत की तिने. बरं. आता यांचाच नंबर आहे हो. बापूंचा होय. बदल होणार म्हणता? बदल होणार की. नमस्कार. बोला. काय कोणाची हवा इकडे आता मतदारसंघात? या मतदारसंघात तसं बघितलं तर नारळाची हवा आहे. नारळाच्या झाडा. काय वाटतंय बरं असं? काय वाटतंय, एक नवीन बदल ह्या मतदारसंघात घडावा अशी इच्छा आहे. ती पुन्हा पुन्हा ती सत्तेवर नको आहे. भागातली सगळी विकास कामं झाली का तुमची? अहो, विकास कामं काय, विकास सांगतात एक आणि करतात एक. विद्यमान आमदाराच्या कामाबद्दल काय सांगाल? आहे व्यवस्थित आहे, केलंय त्याने काम भरपूर या भागात. परंतु या नेते ह्याच्यात त्या घरातलीच ती परत ती लोक येतात, ती नको आहेत. वेगवेगळ्या उमेदवार निवडून या हीच इच्छा. बोला मामा.
मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे. तुम्हाला प्रश्न पहिला सांगा मग मी इथं आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चित्र कशा पद्धतीचं आता आहे? विधानसभा- वारं कोणाचा आहे, जोर कोणाचा वाटतो? वारे बिरे मी नंतर सांगतो, पहिला माझा प्रश्न नीट ऐकून घ्या. आत्ताच्या ह्या विधानसभेच्या इलेक्शनला सर्वच जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी साखर कारखानदार आहेत आणि शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न एक जण बी करायला तयार नाही. तिथं कोण गेल्या वर्षी सगळे ह्या पश्चिम महाराष्ट्रात सगळे साखर इथं आपल्या कारखानदार मतदारसंघात मतदारसंघातला राहू दे. मी पूर्ण विधानसभा म्हटल्यानंतर मी विधानसभेत बोलायला विधानसभेतलं बोलावलं. हातकणंगले विधानसभेचं बी त्या अनुषंगाने बोला ना. मी त्यात जाऊ दे की त्यांच्यापर्यंत माहिती हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची लढत होणार हातकणंगले विधानसभा मतदारसंघात? सगळे एकाच एक वरचढ आहेत. एक कोण मी येईन असं ठाम छाती पण सांगू शकत नाहीत. प्रत्येकाचं पारड जड आहे. मग मिंचेकर असेल, अशोक बाप्पा असतील, काँग्रेस असेल, राजू बाप्पा प्रत्येक असतील. त्याचं काय बाजी कोण मारणार? बाजी काय एकाच एक अगदी 5,000 ते 10,000 मतांनी निवडून येणार. फिक्स 1,00,000 मतांनी निवडून तो म्हणायचा विषय संपलेला. विकास कामाबद्दल काय सांगाल इथले? विकास कामं इथं होतच नाही या मतदारसंघात. कायमपणे आरक्षित मतदारसंघ आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्यांनी आरक्षण फिरवून टाकतात, रोटेशन म्हणतात. आणि आमदारकीला का रोटेशन टाकत नाहीत त्यांनी? हा माझा पहिला महत्वाचा मुद्दा, कळीचा मुद्दा. तर त्यांनी हा विचार करताना मी जे मुद्दा म्हटलो, शेतकऱ्याच्या विषयावर शेतकऱ्याला चालू वर्षी उसाला जास्तीत जास्त दर द्यावा ही माझी चालू आहे. आशीर्वाद बापू थांबल्यात, राजू बाबा थांबल्यात, बिंचेकर थांबल्यात, तिघेही थांबल्यात. मी उद्धव ठाकरे गटाचा आहे. मग साहेबांनी काय मिंचेकर असं दिलं नाही म्हणून आम्ही थोडं नाराज होतो. तर आता काय नाही, साहेबांचा आदेश आलाय, राजू बाबांना मदत करणार आहे. पक्षाची निष्ठा. कशा आहेत विद्यमान आमदारांची विकास कामं? आहेत बऱ्यापैकी. चांगलं आहे काम. काम चांगलं आहे त्यांचं. विकास काम आहेत सगळी. माहिती कसं चांगलं काम. बर संपर्क कसा लोकांचा? लोकांच्यावर त्यांचा संपर्क कसा आहे? हा बऱ्यापैकी. बरं. आम्ही कसं होतं ह्याच्या मागे काय त्यांच्यावर नव्हतो. मग आता त्यांची आमची युती झालेली आहे. मग आता मी पण आता विरोधामध्ये माहितीचे अशोकराव माने बापू आहेत, हा. सुजित मिंचेकर सुद्धा आता रिंगणात आहेत. कशा पद्धतीची लढतोय? लढत राजबाबा येणार 100%. यात काय वाद नाही. बर काय सांगाल, काय वाटतं? राजूबाबा राजूबाबा आवळे. राजूबाबा काय आवळे. वाटतंय बरं असं? नाही, राजूबाबा येणार. आम्ही कसं आम्ही काँग्रेसचा आहे, त्यामुळं राजूबाबा 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 येतील. विकास कामं सगळी झाली का भागात? झालेच बऱ्यापैकी. कसं आहे, भाग मोठा असल्यामुळे विकास कामं हे थोडीफार इकडे तिकडे होणार, झालेले आहेत, होत राहणार आहे यापुढं. लोक म्हणतात की विकास कामं इथे फारशी झाली नाही आणि कसं आहे, नवा बदल करायचा असं म्हणणं आहे काय लोकांचं? बदल असं काय प्रत्येकाचं मन वेगवेगळं असणार, त्या काही विषय नाही. बरं. तुमच्या मनातला आमदार राजूबाबा होय. काय आता मतदारसंघात कशा पद्धतीचं चित्र आहे? राजूबाबांचं काम आहे बऱ्यापैकी. काय आणि 100% राजूबाबाच. राजूबाबा काय वाटतंय बरं असं? राजूबाबांचा संपर्क आहे, नेटवर्क चांगला आहे. बरं. लोकांशी संपर्क आहे त्यांचा? हा, बऱ्यापैकी आहे. विकास कामं कशी आहे बऱ्यापैकी आहेत. बरं. पण आता विरोधामध्ये अशोकराव माने बापू आहेत, सुजित मिंचेकर आहेत, कशी होईल लढत? जरा म्हणजे तेवढं जरा साधारण टप जाईल. खरं 100% राजूबाबा. हा विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्या. हातकणंगले मतदारसंघात एकंदरीत वातावरण कसं आहे? कोणाचा जोर वाटतोय? राजूबाबा आवळे. राजूबाबा आवळे का बरं? काम आहेत त्यांची. काम आहेत. बरं. काय काय विकास काम केली त्यांनी? गटारी, रस्तं, प्लेन ब्लॉक सगळी कामं आहेत त्यांची. पण लोक म्हणतात त्यांची विकास कामं नाही आहेत, यांचा बदल पाहिजे म्हणतात. आम्ही म्हणतो की काम आहेत त्यांची. आहे पण विरोधामध्ये सुजित मिंचेकर, माहितीचे अशोकराव माने बापू आहेत. कशा पद्धतीचं आव्हान असेल राजूबाबांना? नाही तसं मला गेलं तर त्याच्याकडून 99% पण राजूबाबा आवळे. कारण अशोकराव मानेचा इकडे संपर्कच नाही. गेले 10 वर्ष झाले मिंचेकर होते 2014 ते 19 याच्यात. त्यांनी थोडंफार काम केले का त्यांनी शिवसेनेबरोबर सोडून गेले शेतकरी संघटना. त्यामुळे लोकांचा थोडाफार विरोध आहे. त्यामुळे एकनिष्ठ राहणारे राजूबाबा आवळे असं श्री म्हणणारे आहेत. इथं 100% राजूबाबा बाजी मारणार परत. बाजी मारणार. परिवर्तन होणार 100%. राजूबाबा मारणार का परिवर्तन होणार? राजूबाबा मारणार. नमस्कार नमस्कार. काय मी मतदान कोणाला करणार आहे विचारणार नाही. विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, वातावरण तापायला लागले. कशा पद्धतीचं चित्र आहे आता मतदारसंघात आणि तुमच्या गावात? इथं महाविकास आघाडीची हवा आहे. हवा आहे जोरात आहे काय? जोरात. का बरं? काम झालेलं आहे, विकास केलेला आहे. बर. महाविकास आघाडी. कोण आहे उमेदवार? राजूबाबा आवळे. विकास झालाय सगळा? हा मग विकास कामं झालं नाही म्हणते की लोक. ते बोलणारे बोलतात, ते विरोधी असतात काय. बर. सगळी विकास कामं झाले. हा लोकांशी संपर्क कसा आहे तुमचा राजबाबा? डायरेक्ट भेटले. होय काय? पण आता विरोधामध्ये माहितीचे अशोक माने बापू आहेत. ते काय एवढं काय नाही. कशी फाईट होणार? तसं मिंचेकर बरं आहे थोडा, बर. परंतु आता महाविकास आघाडी
बर महाविकास आघाडी जिकडे असेल बरोबर तिकडे तिकडे तुम्ही. हा. बर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.